श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण जरत्कारूची कथा वाचत होतो. आज ती आपण पुढे वाचूया आणि ऐकूया. सौती पुढे सांगू लागले, पत्नी असे बोलल्यानंतर महातपस्वी जरत्कारू ऋषी फार संतापला आणि वासुकीच्या भगिनीचा त्याग करावयाचा निश्चय करून तो तिला म्हणाला, हे नागिणी, मी कधीही असत्य बोलत नाही. मी येथून निघालो. एकांतामध्ये मागे तुला माझी ही अट सांगितली होती. त्या अटीप्रमाणे वागावयाचे तू कबूल केल्यामुळेच मी येथे स्वेच्छेने राहिलो. मी येथून निघून गेल्यावर ते महर्षी निघून गेले असे तू आपल्या भावाला सांग आणि मी निघून गेल्यानंतर तू मुळीच शोक करू नकोस. जरत्कारू ऋषी असे बोलल्यावर ती शुभांगी चिंताग्रस्त झाली आणि विलाप करू लागली. तिच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. तिचे तोंड सुकून गेले आणि तिच्या काळजाचा थरकाप झाला. तथापि धीर करून तिने त्याच्या पुढे हात जोडले आणि सद्गतीत कंठाने ती म्हणाली, आपण धर्मज्ञ आहात. यामुळे नित्य धर्मशील असलेल्या आणि आपले प्रिय आणि हित करण्याच्या बाबतीत तत्पर असलेल्या निष्पाप अशा माझा त्याग करणे आपल्यासारख्या धर्मशील तपोधनाला उचित नाही. ज्या विशिष्ट हेतूने माझ्या भावाने मला आपल्याला अर्पण केली तो हेतू माझ्या हातून अद्यापि सफल झालेला नाही. अशा स्थितीत तो मला काय म्हणेल? भगवान, मातेने दिलेल्या शापामुळे दिनवाण्या झालेल्या नागांना आपल्यापासून झालेल्या अपत्याची आवश्यकता आहे आणि अजून मला अपत्य झालेले नाही. मला आपल्यापासून जर अपत्याचा लाभ झाला तरच माझ्या ज्ञाती बांधवांचे कल्याण होणार आहे. आपल्याशी माझा जो संबंध आलेला आहे तो निष्फळ होता कामा नये. ज्ञाती बांधवांचे कल्याण करण्याच्या इच्छेने मी आपली प्रार्थना करीत आहे. मी आपल्यापासून गर्भवती आहे हे खरे, पण त्या गर्भाचे स्वरूप अजून स्पष्ट झालेले नाही. अशा स्थितीत आपण एवढे मोठे असता जिने कोणताही अपराध केलेला नाही अशा माझा त्याग करून आपण येथून जाण्यास कसे बरे उद्युक्त झालात? नागकन्या जरत्कारू असे बोलल्यानंतर जरत्कारू ऋषीने त्या समयी उचित असे उत्तर तिला दिले, हे सुभगे, तुझ्या उदरामध्ये असलेला गर्भ अग्निप्रमाणे तेजस्वी असून तो वेदांमध्ये आणि वेदांगामध्ये पारंगत असलेला परमधर्मात्मा असा ऋषी आहे. वासुकीच्या भगिनीला असे उत्तर दिल्यावर तो धर्मशील महर्षी जरत्कारू मोठ्या करारीपणाने पुन्हा घोर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. सौती म्हणाला, पती निघून गेल्याबरोबर वासुकीची भगिनी जरत्कारू आपल्या भावाकडे परत गेली आणि तिने त्याला घडलेला सर्व वृत्तांत जशाच्या तसा सांगितला. ती अतिशय दुःखदायक वार्ता ऐकून नागराज वासुकी अतिशय कष्टी झाला आणि आपल्या दुःखी कष्टी भगिनीला म्हणाला, बाळे, मी तुला त्या ऋषीला का अर्पण केली होती ते तुला माहीत आहे. यापासून जे कार्य साधावयाचे होते तेही तुला माहीत आहे. पण जे काही केले ते नागांच्या हितासाठीच केले. त्या ऋषीपासून तुला जर पुत्र झाला तर आपल्या सामर्थ्याच्या बळावर तो सर्व सर्पांची सर्पसत्रातून मुक्तता करील असे ब्रह्मदेवांनी देवांच्या समोर पूर्वी मला सांगितले होते. हे सुभगे, त्या मुनिश्रेष्ठापासून तुला गर्भ राहिला आहे का? त्या मनस्वी महर्षीने केलेला विवाह निष्फळ होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. अशा प्रकारच्या नाजूक बाबतीत तुला असा प्रश्न विचारणे उचित नाही हे मी मान्य करतो, पण कार्यच इतके महत्त्वाचे आहे की तो प्रश्न विचारणे मला भाग पडले. वास्तविक मीच तुझ्या पतीकडे जावयास पाहिजे होते, पण त्या महातपस्व्याचा उग्र स्वभाव मला माहीत असल्यामुळे
त्याच्याकडे जाण्याची माझी ताकद नाही. एखाद्या वेळी तो मला शापसुद्धा देईल. म्हणून हे कल्याणी, आपल्या पतीचे सर्व चरित्र तू स्वतः मला सांग आणि जे शल्य माझ्या मनात दीर्घकाल सतत सलत राहिले आहे ते शल्य तू काढून टाक. आपल्या भावाचे हे बोलणे ऐकल्यावर त्याचे सांत्वन करीत ती जरत्कारू म्हणाली, त्या महातपस्वी महात्म्याला मी अपत्याच्या संदर्भात विचारले होते. त्यावर होय असे उत्तर देऊन ते निघून गेले. थट्टेमध्ये सुद्धा त्यांनी कधी असत्य भाषण केल्याचे मला स्मरत नाही. मग अशा संकटाच्या प्रसंगी ते असत्य बोलतील हे कसे शक्य आहे? जाताना ते मला म्हणाले, तुझ्या मनात जे कार्य आहे त्या बाबतीत तू कसलीही काळजी करू नकोस. अग्नीप्रमाणे आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेला पुत्र तुझ्या उदरी जन्माला येईल. असे बोलून ते महर्षी निघून गेले. असे असल्यामुळे तुझ्या मनाला जी घोर विवंचना लागलेली आहे ती आता तू करू नकोस. सौती म्हणाला, बहिणीचे हे बोलणे ऐकल्यावर नागेंद्र वासुकीने त्यावर विश्वास ठेवला आणि तो मोठ्या संतोषाने म्हणाला, ठीक आहे. त्या नागश्रेष्ठाने तिला उंची वस्तू भेट म्हणून दिल्या आणि तिचा त्याने यथायोग्य सत्कार केला. शुक्ल पक्षातील चंद्र ज्याप्रमाणे कलाकलांनी वाढत जातो त्याप्रमाणे वासुकीच्या भगिनीच्या उदरातील तेजस्वी कांतिमान गर्भ क्रमाक्रमाने वाढू लागला. नंतर योग्य काळी पित्याचे कुळ आणि आईचे कुळ अशा दोन्ही कुळांचा उद्धार करणाऱ्या देवांप्रमाणे दैदिप्यमान पुत्राला तिने जन्म दिला आणि तो तेथेच नागराजाच्या भवनात लहानाचा मोठा झाला आणि च्यवन भार्गव नावाच्या ऋषीजवळ सर्व वेदांचे आणि वेदांगांचे त्याने अध्ययन केले. लहान असल्यापासूनच तो कठोर व्रताचे पालन करू लागला. त्याला तीव्र बुद्धी प्राप्त झाली होती आणि सत्वगुणांनी तो मंडित होता. आस्तिक हे त्याचे नाव जगात विख्यात झाले. तो गर्भामध्ये असताना अस्ती असे म्हणून त्याचा पिता वनात निघून गेला, म्हणून त्याचे नाव आस्तिक असे पडले. असामान्य बुद्धी असलेल्या त्या मुलाचे नागराज वासुकीच्या भवनात फार काळजीने संगोपन करण्यात आले. देवाधिदेव दीप्तिमान शूलपाणी शंकराप्रमाणे असलेला तो आस्तिक जसजसा वाढू लागला तसतसा नागांचा आनंद वृद्धिंगत होऊ लागला. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.